नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. त्यामध्ये आता अर्जुन भर कोर्टात जजला सांगत असतो की मी अजूनही हे प्रूव्ह केलेलं आहे माय लॉर्ड की साक्षी शिकरेने शिवाजी नावाची साक्षीदार उभी केली होती आणि तिने सुद्धा खोटी साक्ष दिल्याचे मी कोर्टात सिद्ध केलंय. तेव्हा त्याची शिक्षा विनाकारण मधुकर पाटलांना का मिळती मिलॉर्ड, एवढं मला तुम्ही सांगा, असे डोळ्यात पाणी आणून अर्जुन आता जजला सांगतो. तर आता अर्जुन पवारकडे बघत बोलतो की ॲडव्होकेट पवार, तुमचं अजूनही समाधान झालं नसेल आणि तुम्हाला अजूनही वाटत असेल की माझे क्लायंट मधुकर पाटील यांना बेल मिळायला नकोय. अर्जुन म्हणतो की माय लॉर्ड, माझ्याकडे अजून एक पॉइंट आहे. विलासचा खून आश्रमाच्या जमिनीसाठी झाला होता, याचा देखील आता माझ्याकडे पुरावा आहे. आणि ती जमीन महिपत शिकरेला हवी होती आणि महिपत शिकरे मधुकर पाटलांना लाच देणार होते. महिपतने पैसे चारून जमिनीवरचा स्टे उठवण्याचा देखील प्रयत्न केला होता माय लॉर्ड. यावरून कोर्टाला अंदाज आलाच असेल की महिपत कुठल्या लेवलचा क्रिमिनल आहे माय लॉर्ड. तर ते ऐकून आता महिपतला देखील मोठा धक्का बसत असतो. तेव्हा या सगळ्यावरून आपल्याला एकच कळतं माय लॉर्ड, मधुभाऊ किती साधे आणि सरळ व्यक्तिमत्वाचे आदर्श व्यक्ती आहेत म्हणून. आणि त्यांच्यावरचा आरोप अजूनही सिद्ध झालेला नाहीये, तेव्हा ते अजूनही जेलमध्ये का, याचं आता तुम्ही विचार करा, असे आता विनंती करत अर्जुन जजला सांगतो. आणि त्यांना जेलमध्ये ठेवणं बरोबर आहे का तुम्ही सांगा. आणि त्यांना बेलवरती जरी त्यांची सुटका झाली तर रोज पोलीस स्टेशनला येऊन ते हजेरी देतील, याची जबाबदारी मी घेतो माय लॉर्ड, असे डोळ्यात पाणी आणून अर्जुनले आता जजला सांगितलेले असते. तेव्हा आता मी सांगितलेल्या कारणांमुळे मधुभाऊंना जेल मिळायलाच हवी, असे अर्जुन कोर्टाला सांगतो. आणि त्याचे सगळे बोलणे संपवत आता अर्जुन हा खाली बसलेला असतो. तेवढ्यात अर्जुनच्या डोळ्यासमोर सायलीचे बोलणे येते. सायलीने सांगितलेले असते की अर्जुन सर, फक्त या दिवाळीपुरतीच मी इथे आहे. ही दिवाळी संपल्यानंतर मी आश्रमात पुन्हा माझ्या माणसांकडे निघून जाईल. हे शब्द सायलीच्या आता अर्जुनच्या कानात घुमत अर्जुन खाली बसलेला असतो. इकडे आता सायली ही देवी आई समोर आलेली असते. देवी आई समोर हात जोडून सायली म्हणते की देवी आई, अर्जुन सरांवरती जरी माझा विश्वास नसला तरी माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. मधुभाऊ सुटतील असा कौल तू दिला होतास देवी मला, पण आता मधुभाऊ सुटण्याच्या सगळे मार्ग आणि सगळ्या इच्छा आता पूर्ण आहेत. परिस्थिती ही पूर्ण विरोधात गेली. देवी आई, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. तू मधुभाऊला नक्की सोडवशील देवी आई, पण मनाची घालमेल काही थांबत नाही ग देवी आई. हात जोडत सायली म्हणते की देवी आई, अगं तू काहीतरी मला संकेत दे, जेणेकरून माझं मन शांत होईल. आणि असे म्हणत सायलीने आता डोळे झाकलेले असतात. सायली म्हणते देवी आई, अगं काहीतरी संकेत दे ग देवी आई. इकडे आता अर्जुन पुन्हा आता जजकडे बघू लागतो. आणि थोडा वेळ विश्रांती घेऊन 5 मिनिटांनंतर जज पुन्हा त्यांच्या जागेवर येऊन बसतात. आणि आता जज त्यांचा निर्णय देत म्हणतात की ॲडव्होकेट सुभेदार आणि ॲडव्होकेट पवार या दोघांनी इथे आर्ग्युमेंट केलं. आणि यामध्ये आता ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी सादर केलेल्या पुराव्यानुसार हे कोर्ट मधुकर पाटील यांना जामिनीवर सोडवण्याचा आदेश देत आहे, असे जजने त्यांचा निर्णय दिलेला असतो. तर इकडे सायली डोळे झाकून देवी आई समोर हात जोडून प्रार्थना करत उभी असते. आणि इकडे अर्जुनने प्रयत्नांची शिकस्त केलेली असते आणि इकडे जजने त्यांचा निर्णय दिलेला असतो. आणि त्या क्षणी जजने निर्णय देता क्षणी देवी आईच्या डोक्यावरचे फूल खाली पडून सायलीला कौल मिळालेला असतो आणि मधुभाऊची इकडे अर्जुनने सुटका केलेली असते. आणि जजने निर्णय देता क्षणी अर्जुनच्या डोळ्यात आनंदाश्रू आलेले असतात. हसतच अर्जुन मधुभाऊकडे बघतो तर रविराजला देखील अर्जुनचा खूप अभिमान वाटलेला असतो आणि आज सत्याचा विजय झालेला असतो. रागाने रविराज आता महिपतकडे बघतो तर महिपतने खाली मान घातलेली असते. आणि प्रिया कावरी बावरी होऊन इकडे तिकडे बघत असते. साक्षीला मोठा धक्का बसलेला असतो. तर हसतच चैतन्य आता अर्जुनच्या खांद्यावर हात ठेवतो. तर अर्जुनला सुद्धा खूप हायसे वाटलेले असते आणि अर्जुन मान हलवतो आणि मधुभाऊकडे बघतो. मधुभाऊला सुद्धा खूप आनंद झालेला असतो आणि खऱ्या अर्थाने जावई बापूकडे बघत मधुभाऊ त्यांचा आनंद व्यक्त करत असतात. जज म्हणतात की पण ही केस संपेपर्यंत मधुभाऊंना पनवेल सोडता येणार नाही आणि जोपर्यंत ही केस सुटत नाही तोपर्यंत मधुभाऊ बाहेर असतील. सगळ्यात मोठ्या निर्णयाने सगळे जण आता खुश झालेले असतात आणि यापुढील सगळ्या तारखांना त्यांना कोर्टात हजर राहावं लागेल असा निर्णय देखील जजने दिलेला असतो. आणि असा निर्णय देऊन जजने आता कोर्टाचे कामकाज थांबवलेले असते. आणि त्या क्षणी सगळे उठून उभा राहत प्रेमाने पळतच येऊन चैतन्यने अर्जुनला मिठी मारलेली
असते आणि अर्जुनची पाठ थोपटलेली असते. त्याच वेळेस आता मात्र उठून उभे राहिलेल्या साक्षी महिपतला खूप मोठा धक्का बसलेला असतो. अतिशय मोठा घात झालेला असतो. आणि आता इकडे देवीआई समोर उभ्या असलेल्या सायलीला देवीआईने फूल पाडून कौल देताच ते फूल सायलीने आपल्या हातात घेतलेले असते आणि सायलीला देखील खूप आनंद झालेला असतो. आणि पळतच इकडे सायली किचन मध्ये कल्पनाकडे येते. ते फूल सायलीने आता हातात आणलेलं असतं आणि ते फूल कल्पनाकडे धरत सायली म्हणते की आई आई मला देवीआईने कौल दिला आणि आता माझे मधुभाऊ लवकरच सुटणार आहेत. कल्पना देखील खुश होऊन आता हसू लागलेली असते. कल्पना म्हणते की सायली या अगोदर मधुभाऊ लवकर सुटणार नाहीत म्हणून तू किती तोंड पाडून बसली होती, पण आता बघ तू किती खुश आहे. सायली म्हणते काय करू आई, लेकीचं मन आहे वडिलांसाठी हळवं होणारच. सायली म्हणते आई तुम्ही बघा ना, तुम्ही मला सांगितलं देवी आई समोर जाऊन उभं राहा आणि मी जाऊन उभं राहिलं आणि खरंच मला खूप शांत वाटले. सायली म्हणते की या देवी आईने मागच्या वेळेसारखा कौल पण दिला. विमल म्हणते मागच्या वेळेसारखा म्हणजे सायली म्हणते की मागच्या वेळेस सारखा सुद्धा देवी आईने कौल दिला होता. सायली म्हणते की मधुभाऊची सुटका कशी होणार हे मला माहिती नाही आई, पण लवकरच मधुभाऊंची आता सुटका होणार म्हणजे होणार. कल्पना म्हणते की अगं सायली अर्जुन तर प्रयत्न करतोच आहे ना, मग त्याच्या प्रयत्नांना कधी ना कधी यश येणारच आहे. कल्पना म्हणते की हे बघ सायली तो माझा मुलगा आहे म्हणून मी कौतुक करत नाही. अर्जुनने जर एकदा ठरवलं ना तर मग तो करतो म्हणजे करतोच. अगदी जग इकडचं तिकडं झालं ना तरी सुद्धा. विमल म्हणते सायली ताई अगं किती दिवसांनी तुमचा चेहरा असा खुललाय. तर लगेच सायली आनंदाने कल्पनाच्या हातातील चमचा घेत म्हणते की आई दाखा बरं आता मी स्वयंपाक करणार. कल्पना देखील आता खूप खुश झालेली असते. इकडे आता मधुभाऊंना घेऊन अर्जुन चैतन्य कोर्टाच्या बाहेर येतात. तर अर्जुन आता मधुभाऊंना म्हणतो की मधुभाऊ येताना मी ठरवूनच आलो होतो, काही जरी झालं ना मी तुम्हाला सोडवील म्हणजे सोडवीलच. तेव्हा आता अर्जुनकडे बघत मधुभाऊ म्हणतात की जावई बाप्पू आज तुमच्यामुळे मला नवीन आयुष्य मिळालं. मधुभाऊ म्हणतात की जावई बाप्पू मी जगायचंच विसरून गेलो होतो. सायली समोर आलं ना फक्त तिच्या समोर निरागस जगतोय एवढंच मला दाखवता येत होतं. आज माझी सुटका झाली 1.5 वर्षानंतर आज मी मोकळा श्वास घेतोय ना तो फक्त तुमच्यामुळे जावई बाप्पू, असे म्हणत मधुभाऊ हात जोडतात. तर मधुभाऊंचे हात धरत अर्जुन म्हणतो की मधुभाऊ तुम्ही तुमच्या मुलीसमोर कधी हात जोडले असते का, तेव्हा मला सुद्धा तसंच समजा. तर लगेचच मधुभाऊ म्हणतात की मी फक्त आभार मानण्याचा एक छोटासा प्रयत्न करतोय जावई बाप्पू. अर्जुन म्हणतो की मधुभाऊ आता आनंदाचे दिवस सुरू झाले. तर आता मधुभाऊ म्हणतात की सायली यावेळी इथे असायला हवी होती. हसतच चैतन्य म्हणतो की सायली वहिनी जर इथे असती ना तर कोर्टाच्या आवारात आनंदाची उधाण आली असते आणि सगळेजण हसू लागतात. इकडे आता अर्जुन म्हणतो मधुभाऊ काही प्रोसिजर राहिल्या त्या कंप्लीट कराव्या लागतील, तेव्हा मी त्या सगळ्या कंप्लीट करतो. आणि लगेच मधुभाऊंच्या खांद्यावर हात ठेवत अर्जुन म्हणतो की तुमची आता बेलवरती सुटका म्हणजे माझ्याकडून सायलीसाठी दिवाळीची ही सगळ्यात मोठी भेट आणि गिफ्ट असेल. आणि तेवढ्यात रविराज तिथे हात जोडत मधुभाऊ समोर येतो आणि म्हणतो की मधुभाऊ खरंच खूप मोठं काम झालं आणि आज ज्युनियरने खरंच खूप मोठं आर्ग्युमेंट केलं. तेव्हा आता अर्जुन रविराजकडे बघत म्हणतो की सिनियर मी जे काही शिकलो ते तुझ्याकडे बघूनच शिकलो. आणि पटकन अर्जुन आता रविराजच्या पाया पडतो. लगेचच आता अर्जुन आता मधुभाऊकडे बघतो तर सगळ्यांचा निरोप घेऊन आता रविराज त्याच्या गाडीकडे जातो. तर इकडे अर्जुन म्हणतो मधुभाऊ आजची दिवाळी तुम्ही तुमच्या माणसांसोबत साजरी करणार आहे, बेस्ट ऑफ लक. आणि लगेच मधुभाऊ जातात. आणि आता इकडे लगेच अर्जुन पाठीमागे बघतो तर प्रिया अर्जुनकडे बघत असते. तेव्हा आता रागाने अर्जुन प्रियाकडे बघतो तर घाबरलेली प्रिया पटकन गाडीत बसते आणि रविराज त्याच्या कारमधून तेथून निघून जातो. आणि तेवढ्यात पाठीमागून कोर्टातून साक्षी आणि महिपत तेथून बाहेर येऊन जाऊ लागतो. तर तेवढ्यात अर्जुन महिपतकडे बघत म्हणतो की शिकरे. तर आता लगेच महिपत पाठीमागे बघतो. अर्जुन म्हणतो की कुठे पळताय, अहो आज तुमच्या हातात काही मिठाईचा बॉक्स दिसत नाही. त्यांच्याकडे बघत अर्जुन म्हणतो की आश्रमात जसे पेढे आणले होते तोंड गोड करायला तसे पेढे नाही आणलेत का, अहो आमचे मधुभाऊ सुटलेत. तर आता रागाने महिपत आणि साक्षी अर्जुनकडे बघत असतात. चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन असं कसं बोलतोयस तू. चैतन्य म्हणतो की मधुभाऊ सुटले तर ते पेढे कसे वाटतील, अरे अर्जुन पेढे तर आपण वाटायला हवेत. महिपत म्हणतो की जास्त टराव करू नकास, एक फटका मारला ना तुम्ही दोघे कुठे उडून जातात ना कळणार सुद्धा नाही. अर्जुन म्हणतो की अरे आम्ही काय केलं, आम्ही तर अजून काहीच केलं नाही, करायचं तर अजून पुढे खूप काही बाकी आहे. अर्जुन म्हणतो की पुढच्या वेळेस
विलापचा खून साक्षीने केला हे मी सिद्ध करील. आणि मग बघा मी काय करतो ते. तर साक्षी म्हणते की अर्जुन सुभेदार, तुला जेवढं स्वप्न बघायचं ना तेवढं बघून घे. अर्जुन म्हणतो की बाय द वे, तुमच्या घरी मी पेढ्याचा बॉक्स पाठविलंच तेव्हा आवर्जून त्यातील पेढा अवश्य खा बर का. असे म्हणत आता अर्जुन आणि चैतन्य दोघेही त्यांच्या समोरून निघून जातात. तर महिपत आणि साक्षी अर्जुनकडे बघतच राहतात. इकडे आता अर्जुन आणि चैतन्य गाडीत येऊन बसतात. तर अर्जुनच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. तेव्हा चैतन्य म्हणतो, अर्जुन आता काय झालं तुला. तेव्हा अर्जुन म्हणतो की माहीत नाही यार, पण आज मी फायनली ते करून दाखवलं जे सायलींना हवं होतं. तर आता चैतन्य सुद्धा खुश झालेला असतो. अर्जुनच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि अर्जुन म्हणतो की आता मधुभाऊंची सुटका तर मी केली चैतन्य, पण या दिवाळीला आता सायलीचं सगळ्यात मोठं स्वप्न पूर्ण होऊन मिसेस सायली मधुभाऊंसोबत आश्रमात दिवाळी झाल्यानंतर निघून जातील चैतन्य. चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन, असं काहीच होणार नाही, तू काही काळजी करू नकोस. तुझं सायलीवरती किती प्रेम आहे ना हे मला माहिती. आणि चल आता नुसतं असंच बोलत राहणार आहेस का. उद्या दिवाळीचं प्लॅनिंग नाही करणार का. दिवाळीचं खूप प्लॅनिंग करायचं आहे अर्जुन, चल आपल्याला निघायचं आहे. तर डोळे पुसत हसतच अर्जुन म्हणतो चल निघूयात चैतन्य. आणि आता अर्जुन त्याची गाडी चालू करतो. इकडे आता सायलीने दिवाळीचा सगळा फराळ बनवलेला असतो आणि डबे आणत. तर लगेचच सायली म्हणते की आई सगळा फराळ झाला बरं का, आता मी प्रत्येक फराळ आता डब्यात ठेवते. आणि सायली आता ते सगळं करू लागते. कल्पना म्हणते काय आता काय चाललंय सायली, खूप खुश दिसतेस आज तू. कल्पना म्हणते की विमल, अगं एका मुलीचा उत्साह बघ ना किती वाढलाय. तर सायली खुश होऊन हसू लागते. कल्पना म्हणते की अगोदर तर चेहऱ्यावरती फक्त काळजी होती आणि आता बघ कामाचा वेग किती वाढलाय. कल्पना म्हणते की सायली बाळा, असंच कायम आम्हाला तुला हसत बघायचंय. तर विमल म्हणते की वहिनी आता कसं सायली ताईंच्या मनासारखं होतंय ना सगळं, आणि मग त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू आता कायम असणार आहे बरोबर ना. तर लगेचच सायली म्हणते हो हो. तेवढ्यात आता अर्जुन आणि चैतन्य पेढ्याचा बॉक्स घेऊन तिथे आलेले असतात आणि अर्जुन म्हणतो की मम्मा. तेव्हा आता अर्जुनच्या हातातील पेढे बघत कल्पना म्हणते की अर्जुन, अरे आज तुझी एक महत्त्वाची केस होती ना आणि नेहमीसारखं तू जिंकलास ना. तर अर्जुन मान हलवतो. सायली मात्र आता मन मारून आता खाली बघत असते. हसतच चैतन्य म्हणतो की अगं मावशी, अर्जुनने मनावर घेतलं आणि ते झालं नाही असं कधी होईल का मावशी. आणि लगेच पेढ्याचा बॉक्स पुढे करत अर्जुन म्हणतो की मम्मा तोंड गोड कर, निकाल आपल्या बाजूने लागलाय. तर कल्पना लाडू घेत अर्जुनला म्हणते की अर्जुन तुझं खूप खूप अभिनंदन. आणि ते लाडू आता कल्पना सायलीकडे देते. तर आता सायली सुद्धा आता बारीक चेहऱ्याने अर्जुनला अभिनंदन करते. तर आता विमलने सुद्धा दादा अभिनंदन असे म्हणत अर्जुनचे आभार मानलेले असतात. तर अर्जुन आता सायलीकडे बघत असतो. आणि आता लगेचच दिवाळीची सायलीने सगळी तयारी केलेली असते. तुळशीमध्ये दिवा लावून सायली आता खूप नटून थटून दिवाळीसाठी तयार झालेली असते. आणि त्याच वेळेस आता समोरून अर्जुन चैतन्य हे मधुभाऊला घेऊन येतात. आता अर्जुन समोर येत असल्याचे सायली बघत असते. सायली आता तुळशीला हात जोडून दिवा लावून देवी तुळशीसमोर उभा असते. तर तेवढ्याच समोरून अर्जुन येताना सायलीला दिसतो. आणि त्याचबरोबर अर्जुन थोडा बाजूला होताच आता मधुभाऊ सायलीला दिसतात. आणि मधुभाऊला बघतात सायलीला आनंदाचा आता तिसरा मोठा धक्का बसलेला असतो. आणि मधुभाऊ असे म्हणत पळतच सायली मधुभाऊकडे धाव घेते. आणि प्रेमाने सायली आता मधुभाऊंच्या मिठीत आलेली असते. आणि आता मधुभाऊ सुद्धा सायलीला मिठी मारतात. आणि मधुभाऊ लगेच सायलीला म्हणतात की साऊ बाळा, जावई बापूंना मला बेलवरती सोडून आणलंय. तर लगेचच सायली ही अर्जुनकडे बघते. आणि लगेच अर्जुन आता सायलीला म्हणतो की तुम्ही समजताय तेवढा वाईट नाही आहे मी सायली मी. आणि असे म्हणत अर्जुन कानाला हात लावतो. तेव्हा आता सायली अर्जुनचे हात धरत आता सायलीने अर्जुनला घट्ट मिठी मारलेली असते. आणि आता अर्जुनला देखील खूप आनंद झालेला असतो. आणि सगळे काही सायलीचे गैरसमज मधुभाऊ येताच दूर झालेले असतात. आणि सायली पुन्हा अर्जुनची झालेली असते. तर आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेजला लाथ मारून सायली पुन्हा कशी प्रेमाची कबुली देत अर्जुनची होते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.